नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज काटेरी गावरान भेंडी बनवणार आहे। तर यासाठी मी इथे झाडाची भेंडी तोडत आहे। तर त्याला थोडेसे मुंग्या लागलेले आहेत, ते पण असं झटकून घेत आहे। आता इथे मोठी मोठी भेंडी 2-4 निघालेले आहेत झाडाची। आता याला धुवून घ्यायचे। आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कपड्याने पुसून घ्यायचे। आता नॅपकिनवर ठेवून एकदम कोरडं करून घ्यायचे। पाणी जर राहिलं तर भेंडी चिकट होण्याची शक्यता असते। पाण्याचा एकही थेंब न वापरता भेंडीची भाजी बनवणार आहे। आता पुढचं देठ काढून कट करून घ्यायचे आणि मागचं पण देठ काढून टाकायचे। आता इथे भेंडी सर्व मी अशाच पद्धतीने एकदम बारीक बारीक पातळ काप करून घेणार आहे। तर लवकर शिजते यासाठी गॅसवर कढई ठेवायची। एक चमचा तेल टाकायचं याच्यामध्ये। आता तेल गरम झालेलं आहे, याच्यात मोहरी टाकून घ्यायची। थोडीशी लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे। आता लसूण पेस्ट थोडीशी तळत आल्यावर लगेच याच्यात भेंडीच्या फोडी टाकून घ्यायच्या। आता चमच्याने भेंडी छान असं हलवून घ्यायची। गॅस कमीच ठेवायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचे। मिठामुळे एकदम छान असं भेंडी मऊ होते। आता एकदा मिक्स करून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे। 1 मिनिटभर ठेवायचे असंच। आता बघू शकता एकदम भेंडी अशी मऊ झालेली आहे आणि कोरडी फट असं झाली। आता राहिलेलं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचे। शेंगदाण्याचं कूट टाकायचे, थोडंसं मिक्स करून घ्यायचे। आता लाल तिखट टाकायचे याच्यामध्ये। अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे। मिक्स करून घ्यायचे आणि 1 मिनिट असं झाकून ठेवायचे। आता इथे 1 मिनिटानंतर मी आणखी टोपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि एकदम छान अशी भेंडी तयार झालेली आहे। बघू शकता मऊ झालेली आहे भेंडी। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता इथे भेंडी तयार झालेली आहे, बघू शकता। तर चपाती सोबत किंवा भाकरी सोबत एकदम चवदार अशी भेंडी लागते। तयार झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।